असं वाटतं की ती आई दिगू समोर तिला चांगलंच राहायचंय, ती नेगेटिव्ह दिसलीच कामा नये, अशी ती आई आहे. ती कधीच अशी नव्हती डाऊन कधीच नव्हती ती बाई वर चढतच गेली, टप्पे 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 चढतच ती वर गेली. आणि आता अशा सिच्युएशनला आली आहे की कधी कधी आपण थकतो, म्हणजे मी तरी थकते काही, म्हणजे एक सर्टन लिमिट 7:30-8 नंतर मला थोडं थकायला मेंटली पण आपण थकतो. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्र रिजनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि धन्यवाद. आज आपण आलो आहोत सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत मनोरमा. तर चला तर मग त्यांच्यासोबत आपण गप्पाटप्पानं सुरुवात करूया. सर्वप्रथम तर मालिका जिथून सुरू झाली आणि आतापर्यंतचा प्रवास कसा होता तुमचा? खूप इंटरेस्टिंग होता. मनोरमा हे कॅरेक्टर मला असं मिळालंय की आजपर्यंत जितक्या मालिका केल्या त्या कुठल्याच मालिकांमध्ये आउट अँड आउट इतके निगेटिव्ह कॅरेक्टर मी केलं नव्हतं. पहिल्यांदा माझ्याकडे अशी नकारात्मक भूमिका करायला मिळाली मला. आणि संगीतदादा आणि प्रसाद थोसर आणि संगीत कुलकर्णी यांनी माझा विचार केला या कॅरेक्टरसाठी. खूप आनंद होतोय. आणि आता वर्ष सव्वा वर्ष झालं मी काम करतोय. अं, महत्वाचं म्हणजे ना, एकतर ही भूमिका अशी आहे ना, की आई आहे ती, म्हणजे ती वाईट, चांगली असं सगळे गुण आहेत तिच्यामध्ये. जो मानवी स्वभाव असतो, तशी ती आई आहे. मला असं वाटतं मुलाच्या हितासाठी आणि मुलाचं भलं व्हावं, चांगलं व्हावं म्हणूनच ती विचार करणारी आई आहे. घराचा विचार करणारी आई आहे. त्याच्यासाठी काय करा, म्हणजे माझा मुलगा किती आनंदात आणि सुखी राहील त्यासाठी मला करावे लागणारे प्रयत्न, मग ते चांगले वाईट जे काही असतील ते मी केलेत या मालिकेमध्ये. आणि मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून माझी स्वतःची खूप ग्रोथ झाली आहे. सुरुवातीला असं होतं की ही आई पूर्ण एक म्हणतात ना, एक विश्व तिने स्वतः उभं केलं आहे. स्वकर्तृत्वावर तिने सगळं हे उभं केलेलं आहे. त्यामुळे तिला सगळे आपल्या मुठीत असावेत असंच वाटणारी ही आई आहे. पण चांगल्या अर्थाने पण ती आई आहे, की जेव्हा मुलाचं काही चांगलं घडत असतं ते बघायला, ते ऐकायला ती आई आतुर आहे. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा मुलाचं चांगलं घडत नाही, त्याच्या आयुष्यात काही बरं होत नाही, ही सखू येते आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात, त्याला ती बाई कशी सामोरे जाते, ती कसं टॅकल करते, म्हणजे कोणाच्याही नजरेत न येता येणारे प्रसंग कसे टॅकल करते. आणि ते दिगूला, मला असं वाटतं की ती आई दिगू समोर तिला चांगलंच राहायचंय, ती नेगेटिव्ह दिसलीच कामा नये, अशी ती आई आहे. आणि तो प्रवास खूप इंटरेस्टिंग होता, खूप मजेशीर होता, खूप दुःखदायी होता, खूप आनंददायी होता. असे सगळे काय म्हणतात ना, असं मिक्सचर होतं इमोशन्स सगळे असे. कारण एकतर कॅरेक्टर मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच करते असं. आणि सगळी नवीन टीम, संगीतदादांबरोबर खूप काम केलंय आधी मी. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर खूप ईज होतं. मला माहिती होतं संगीतदादांची काम करण्याची पद्धत. पण ह्या सगळ्या नवीन मुलांबरोबर काम करताना खूप मजा येते. कारण ती एनर्जी, ते अशी सगळे एन्थू असतात ती मुलं. त्यामुळे आपल्याला पण त्या एनर्जीमध्ये मर्ज होऊन काम करावं लागतं. प्रवास खूप छान होता. आणि कॅरेक्टर म्हणशील तर ती कधीच अशी नव्हती. डाऊन कधीच नव्हती ती बाई. ती बाई वर चढतच गेली. टप्पे, टप्पे, टप्पे चढतच ती वर गेली. आणि आता अशा सिच्युएशनला आली आहे, की सखू घरात आली. आल्यापासनं जो स्ट्रगल तिचा, सखूला घराच्या बाहेर काढलं. परत ती घरात आली. परत तिने तिला बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न, ते सगळं काय म्हणतात ना, हिस्ट्री रिपीट आहे. जे आम्ही केलंय तेच आता परत आम्ही करतोय, नव्याने करतोय. त्याच्यामध्ये माणिक आणि ची एंट्री आहे. दिगूचं आणि माणिकचं लग्न झालंय, जे माझ्या मनासारखं झालंय, मनोरमेच्या मनासारखं झालंय. पण सखू ही म्हणतात ना, ब्याद आहेच घरामध्ये. तर तिला कसा काय म्हणतात, ती ती देवाची आहे. ती अ, काय म्हणतात, काय शब्द आहे त्याला, की ती खूप देवभोळी किंवा देवभोळी आहेच. आणि तिचा आत्मा खूप शुद्ध आहे. म्हणजे ती खूप चांगल्या मनाची बाई आहे. आणि ती मुलगी आहे. आणि त्याच्याच अपोझिट मी आहे, की ती चांगलं करायला जाते, तेच मी वाईट करायला जाते. पण ती चांगल्या भावनेने करत असते आणि मीही चांगल्या भावनेनेच करत असते. पण मला वाटत असतं ती चुकीची आहे. त्यामुळे जे मी काही कामं करते, कृत्य करते, ती वाईटच आहे. असं ते कॅरेक्टर आहे. आणि आता मजा येते मला करायला. आणि 500 मालिकेचे 527 भाग पूर्ण नाही, झालेत 500 आत्ता होतील. म्हणजे 500. आता 27 तारखेला 500वा एपिसोड आमचा टेलिकास्ट होईल. 500वा एपिसोड 27 तारखेला टेलिकास्ट होईल. येस. तर मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले आहेत. हां. तर त्याचा आनंद कसा तुम्ही कोणत्या शब्दात व्यक्त करणार? अरे, खूप आहे आनंद. म्हणजे कुठलं तरी आपलं एक छोटंसं बाळ होतं किंवा कुठलं तरी आपण एक रोपटं लावतो. तर हळू असं मोठं होत जातं आणि ते आपण आपल्या डोळ्यादेखत होत असतं. तसं ही मालिका आहे. सुरुवातीचे दिवस ते आज
आजचा दिवस, हे सगळं बघितलेले दिवस आणि ते असं मोठं फुललंय आणि बहरलेलं ते झाड बघताना खूप मजा येते. आणि आता प्रत्येकाचं कॅरेक्टर असं स्ट्रॉंग झालंय. जे बेसिक होतं ना, ते आता राहिलेलं नाही. प्रत्येकाची म्हणतात ना, प्रत्येकाला आपला आपला एक से आहे या मालिकेमध्ये. मग मनोरमा असू दे, दिगू असू दे, सखू असू दे, माणिक असू दे, माझी मुलगी असू दे, काका काकू, हे प्रत्येक कॅरेक्टर त्यांचा एक से आहे. त्यांचं एक म्हणणं आहे या मालिकेत. आणि खूप आनंद होतो की हा टप्पा आम्ही गाठला. आता पुढे अजून 500चा म्हणजे 1000चा टप्पा गाठायचा आहे. त्याची आता वाट बघतोय. पण खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं प्रत्येकाची मेहनत आहे इथे. फक्त आर्टिस्ट नाही, फक्त रायटर नाही, फक्त प्रोडक्शन हाऊस नाही, तर आमचे स्पॉट दादा, आमचे टेक्निशियन्स, म्हणजे आम्ही दिवस-रात्र जेव्हा काम करतो ना, तेव्हा आम्हाला तरी थोडासा आराम मिळतो. पण टेक्निशियन खूप थकलेले असतात, तरीही ते काम करत असतात. मला असं वाटतं की सगळ्यांची एकंदरच म्हणतात ना, ती इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे इथे, की आम्ही 500चा टप्पा गाठला, आता गाठतोय 27ला, अजून गाठू आणि खूप आनंद होतोय आणि एक प्राउड फीलिंग येतंय, म्हणजे अरे 500 एपिसोड झाले. तर आता मालिकेमध्ये दिगू आणि माणिकचं लग्न झालंय, तुमची येस, इच्छा पूर्ण झाली येस, आहे. येस. तर आता नवीन असा काय ट्विस्ट येणार आहे, जो प्रेक्षकांना पाहायला खूपच आवडेल? ट्विस्ट तर आमच्या मालिकेत ना, म्हणजे म्हणतात ना, एका एका आठवड्याला एक ट्विस्ट अँड टर्न असतो आमच्या हं. मालिकेत. त्यामुळे नवीन तर काहीतरी येणारच. येऊ घातलंय, आम्ही केलेलं आहे. पण ते आता मी तुला सांगू शकत नाही, की काय गोष्ट आहे पुढे किंवा पुढची गोष्टही आम्हाला माहिती नसते. पण जे आता स्क्रीन प्ले आले त्याप्रमाणे टर्न ट्विस्ट खूप आहेत मालिकेत. आणि मला आनंद झालाय, कारण मला हेच हवं होतं पहिल्यापासनं. हं. मला सखू कधीच आवडली नव्हती सून म्हणून. पण म्हणतात ना, बाबाजी महाराजांचा आग्रह होता म्हणून, त्यांच्या खातर म्हणून मी ते लग्न केलं. दिगू आणि सखूचं ते मोडलं, ती वेगळी झाली, ती बाहेर गेली, ती परत आली आणि आत्ता कुठे जाऊन माणिकशी लग्न होतंय, झालंय आणि तो मला आनंद होतोच. ती स्वार्थी बाई आहे, थोडी लोभी बाई आहे. सो एक म्हणतात ना, इनामदारांची सोयरीक जुळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात. ती झाली आहे पूर्ण. आनंद खूप आहे मला. आणि पुढे टर्न ट्विस्ट म्हणशील तर ते नाही सांगणार मी. कारण ते गुलदस्त्यात राहू दे, गुपित राहू दे, म्हणजे प्रेक्षकांनाही मजा येईल ना, नाहीतर मी आता सांगून काही उपयोग नाही. तर प्रेक्षकांकडून आतापर्यंत मिळालेले काही खास कमेंट्स वगैरे आहेत का? खास कमेंट्स म्हणजे आत्ता मध्ये एका इव्हेंटला गेले होते, फंक्शनला गेले होते. तर तिथे खूप लोक भेटले मला. सखा माझा पांडुरंग मालिका बघतो आम्ही आणि तुम्ही सखूच्या सासूबाई. आणि तेव्हा कसं आपल्या रोजच्या जीवनातले आपण कपडे आणि तसे वावरत असतो ना, त्यामुळे जरा थोडंसं, काही आजी होत्या त्या थोड्याशा अशा पण बघत होत्या माझ्याकडे, की हे काय घातलं हिने, अशी काय वावरते असं. आणि काही काही बायका खूप कौतुक करत होत्या, म्हणजे सखूबद्दल, माझ्याबद्दल खूप छान बोलल्या. हाच अनुभव आहे. एकदा तर हा अनुभव मी आधीही सांगितला, की एका फंक्शनला गेल्या, एक बाई आल्या, त्या भेटल्या, त्या इतकं कौतुक करत होत्या, इतक्या, आणि मला मला खूप भारी वाटलं, की अरे वाह! सखा माझा पांडुरंगबद्दल, त्या कॅरेक्टरबद्दल बोलतायत. आणि नंतर अचानक त्यांना काय झालं, त्या खूप चिडल्या. म्हणजे अशी सासू नसते, असं नसतं, तुम्ही काय करता, तुम्ही काय दाखवता, वगैरे, 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 वगैरे. थोडा वेळ भीती वाटली मला त्या बाईची. पण नंतर मला असं वाटलं, की असू दे, कदाचित ही एक कॉम्प्लिमेंट आपण समजावी, की तिला इतका माझा राग येतो म्हणजे बरं काम करत असेल मी. हां, असेच म्हणजे लोक येऊन भेटतात, हं. आवडते आम्हाला मालिका, आम्ही बघतोय. ह्या तर असतातच रिमार्क्स हे. तर आता तुम्हीच बोललात, की न्यू जनरेशन तुमच्यासोबत जोडली गेली आहे. हो. तर आपण इतरांकडून काहीतरी शिकतो आणि आपण त्यांना असं काहीतरी शिकवता, असं झालंय का तुमच्या? इतरांकडून मी म्हणतो तसं ना, त्यांची एनर्जीच आम्ही घेत हं, असतो. कारण मुळात ना, त्यांचे विचार वेगळे असतात. हं, ते एंथू असतात. कधी-कधी आपण थकतो. म्हणजे मी तरी थकते काही, म्हणजे एक सर्टन लिमिट 7:30-8 नंतर मला थोडं थकायला, मेंटली पण आपण थकतो. पण त्या मुलांचं तसं नाही होत. ते रात्री 9-9:30 पर्यंत चार्जअप असतात आणि कदाचित हीच गोष्ट त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे. हं. कारण आपण कितीही म्हटलं तरी 9 ते 9 आपल्याला काम करायचंच आहे. त्यामुळे हं. निदान 9 वाजेपर्यंत तरी आपण फ्रेश राहिलं पाहिजे, एनर्जेटिक राहिलं पाहिजे. जी एनर्जी आम्ही त्या मुलांकडनं घेतो, आत्ताच्या मुलांकडनं. आणि माझ्याकडनं म्हणशील तर मला असं जेव्हा कुठे काही सुचतं, वाटतं, की समोरच्या आर्टिस्टने असं करावं, असं बोलावं, तर ते मी त्या वेळेला ते सांगत असते. आणि आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार तुम्ही मालिकेतून? मालिकातनं हेच संदेश देईन, की तुम्ही आमची मालिका बघत राहा. सखा माझा पांडुरंग, आम्ही 500चा टप्पा गाठलाय. अजूनही खूप छान-छान एपिसोड तुमच्यासमोर येणार आहेत. तर मला असं वाटतं, की संत सखू, तिची गाथाही आम्ही इथे सादर करतो. तर एका एका स्त्रीमध्ये किती सहनशक्ती आहे, किती ती सहन करू शकते आणि त्यातनं
किती चांगल्या म्हणजे काय म्हणतात त्याला ती संत सखू अशी आहे ना, की खरंच ती संत काय आहे, तर आम्ही इतके तिच्यावर अत्याचार करतो, आम्ही इतकं तिला बोलतो, मारतो, झोडतो, पण ती तिचं ध्येय, तिचे विचार सोडत नाही. आणि मला असं वाटतं आता म्हणजे हेच घेतलं पाहिजे, की तुम्ही तुम्हाला जे म्हणायचंय, तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही सोडू नका. ऑफकोर्स चांगले विचार हां, हं. ते तुम्ही सोडू नका. आणि आमची संत सखू, आमची सखूबाई तेच सांगत असते, की वाईटाला वाईट होऊन चालणार नाही. आपण चांगलंच राहायचं. चांगलं आपलंही चांगलं होणार, समोरच्याचंही चांगलं होणार. तर मला असं वाटतं हीच गोष्ट तिच्याकडनं शिका. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच. नमस्कार, मी शैला काणेकर आणि तुम्ही मला आता बघताय, ऐकताय टेली चक्कर रिजनल या चॅनलवर. तेव्हा हे चॅनल बघत राहा आणि असाच भरभरून प्रतिसाद देत राहा.